येणं म्हणजे सोपं नाही. आज तुमच्या गावाला डेलीचे 60 70 80 90 100 गावापर्यंतची लोक येत होते. एका गावाला एका कीर्तनाला 100 गावचे लोक जमवणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियोजन असावं लागतं, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं. आणि यांनी हे केलं म्हणून ते सक्सेस झालं की आपलं स्वतःचं दुःख त्यांनी बाजूला ठेवलं. आपलं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ज्या माणसाचा भाऊ सक्का भाऊ वारतो आणि तो माणूस सकाळी त्या भावाची राख करून संध्याकाळी परमार्थिक कार्यामध्ये सहभागी होतो, त्यांना तिथेच मोक्ष प्राप्त झाला असं मी म्हणेन. गेलेल्यांच्या सुद्धा आत्म्याला तिथेच शांती लाभली, त्यांना तिथेच मोक्ष प्राप्त झाला. कारण माणसाला जन्माला येतानाही माणूस सुटकाते, रात्रीच्या ताईने सांगितलं, मरतानाही सुटकाते. आणि माणसाचं शरीर म्हणजे तरी काय हो, मांस मळ मूत्रच नाही यामध्ये. नाशिवंत देह जाणार सकळन, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. रव रवती दुर्गंधी अमंगलतेचा बांधन, स्मरे ते हरिहरा शरण जाई गोविंदा. माणसाचं शरीर तरी कधी पवित्र आहे? आणि हा हाडामासाचा गोळा देवानं दिलाय कशासाठी? प्रपंच करण्यासाठी नाही दिलाय. हा हाडामासाचा गोळा, हा हाडामासाचा गोळा दिलाय भगवंताने त्याचंच कार्य करण्यासाठी. आणि हे शरीर जर एवढं पवित्र असताना, आपलं असताना, तर आपण याला कधी मरू दिलं नसतं. त्याने दिलंय, तो कधी घेऊन जाईल याची गॅरंटी नाही. कारण हा मालच त्याचा आहे महाराज. मग हा त्याचा माल आहे ना, मग याचा उपयोग सुद्धा त्याच्याच कार्यासाठी झाला पाहिजे. हा त्याचा माल आहे ना, ही त्याची प्रॉपर्टी ना, या प्रॉपर्टीवरती आपला काही अधिकार नाहीये. ही प्रॉपर्टी त्याची, ह्याचं कार्य हो या देहाला आल्यानंतर त्याचंच कार्य झालं पाहिजे. यांनी ते केलं. खरोखर त्यांचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी एवढं सगळं कार्य केलं. त्यांच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद. सर्व कमिटी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.